इव्हनिंग सगळ्यांना. तुम्ही बोलाल की आता पुन्हा आपण पुन्हा चाललो आहे गावी कोकणात. तसंच सेम लास्ट टाईमसारखं आपण थोड्या वेळासाठी जातो आहे, पण 1 दिवसासाठी अर्जंट काम आहे म्हणून. तर भेटूया. आपली जर्नी आहे 10:30 वाजता आपली ट्रेन आहे. जे आपल्याला सकाळी 3 वाजता थोडं चिपळूणला. तर बघूया आपण पुढचा प्रवेश कोकणाचा. बघूया पुढे कसे व्हिडिओ बनतात ते आपण, आणि बघूया कशी जर्नी आहे ती. तोपर्यंत भेटूया. आपण पोहोचलेलो आहे प्लॅटफॉर्मवरती. ट्रेनला टाईम आहे, ट्रेन खूप लेट आहे. दिसते तुम्हाला प्लॅटफॉर्म पूर्ण. वसईला आणि वसईवर आपण डायरेक्ट ट्रेन आहे 7:30 9:35. आपण पोचलेलो वसई स्टेशनला आणि गर्दी बघू शकता आपण. लॉट ऑफ गर्दी आहे इकडे. चेहरे दाखवत नाही कोणाचे, बट त्याच्यासोबत आपण उतरूया आता खाली आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि आपण पोचत आलो. आपण जातो आहोत ॲक्सिलरेशनवरती. ॲक्सिलरेशनवरती जाऊन आपण बघूया. आपला प्लॅटफॉर्म नंबर तिकडे आहे. तर वरती चढायचं. तर टायमावरती पोचलेलो आहे आपण वसईला. ट्रेनला अजून खूप टाईम आहे. 9:35ची ट्रेन आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ आपल्याला बघूया आपण आपला डबा कुठे येतो काय येतो आहे. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know.
काळोख असताना आपल्याला शूट करता येणार नाही. आपण जाऊया 40 नंबर डब्यामध्ये आणि आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. ठीक आहे, चलो चलो या का तुम्ही या, तुम्हाला येऊ दे. या. आपण बघूया 40 डबा कुठे, 40 नंबर कुठे आहे. ते नंबर शोधणं म्हणजे खूप क्रिटिकल काम आहे. ऐका, चला आपण आपला डबा शोधूया आणि मग निघूया 40 नंबरवरती. ठीक आहे, आपण भेटूया डायरेक्ट आता सकाळी मॉर्निंगला. थँक्यू, गुड नाईट. अशा प्रकारे आपल्याला ट्रेन मिळालेली, आपण बसलेलो आहे. अप्पर सीट आहे आपली हवी. लास्ट टाईमसारखं नाही आहे, लोअरला थोडं ॲडजस्ट करावं लागेल. लाईट कमी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा क्लॅरिटी कमी आहे. पण एक्झॅक्ट भेटू आपण आता उद्या सकाळी चिपळूणला. तोपर्यंत गुड नाईट, सगळ्यांनी काळजी घ्या. रात्रीचे वाजलेले आहेत 3:15 आणि आपण आता पोहोचू थोड्या वेळात. पोहोचू आपण चिपळूणला. बघूया आता पुढे कसं होतं ते. उतरल्यावरती गाडी टायमावरती आहे. खेड आलेले, खेड रेल्वे स्टेशन. ट्रेन येते. ट्रेन येते समोरून एक. ट्रेन बऱ्यापैकी लेट झालेली, 1 तासभर. हा खेड रेल्वे स्टेशन आहे. तो हायवे आपला मुंबई गोवा हायवे. ट्रेन निघालेली आहे खेडवरून. ही आहे तुतारी एक्सप्रेस, जी आता जाणार आहे मुंबईला. खूपच लेट झालेली आहे. आणि एक्युरेट चिपळूण स्टेशनला आलेलो आपण. आणि कोणच नाही आहे चिपळूण स्टेशनला. ही आहे गाडी आपली. प्रवास एकदम ठीक झाला, पण ट्रेन लेट झाली. बऱ्याच गाड्या लेट झाल्या त्यामुळे. चला आपण उतरलेलं आहे आपलं चिपळूण रेल्वे स्टेशन. इथून आपण पुढे जाऊया. काळोख असल्यामुळे काय दिसत नाही एवढं, पण ठीक आहे. पोचलेलं. हा चिपळूण आलेलं आहे. जास्त कोणी लोक उतरले नाही आहेत, बट ठीक आहे. चला म्हणजे मी आता डायरेक्ट भेटेन तुम्हाला हॉटेलवरती, चिपळूण रेल्वे स्टेशन. आणि आपल्याला आपली रिक्षा आलेली आहे घ्यायला. आम्हालाच उभी रिक्षा पुन्हा परिसर आपली रिक्षा. आणि आपण जातात डायरेक्ट हॉटेलवरती. भेटू आपण तिकडे डायरेक्ट. बससाठी लाईनवर किती लागले. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something
गुड मॉर्निंग मंडळी. आपण पोचलेलो होतो आपल्या हॉटेलवरती. प्रवास तर चांगला झाला, बट ट्रेन लेट असल्यामुळे आपल्याला थोडं अर्धा पाऊण तास लेट यावं लागलं. बट इट्स ओके. 5 वाजलेले आहेत, सकाळ झालेली आहे छानपैकी. आणि आपलं ओव्हरऑल हॉटेल 360 व्ह्यू. तर मी भेटेन तुम्हाला डायरेक्ट आता सकाळी. ठीक आहे, तोपर्यंत माझ्याकडून गुड नाईट आणि बाकी सगळ्यांना गुड मॉर्निंग. बाय. I've never seen
तर मंडळी आपण पोचलोय गावी आणि श्रीरामाचं मंदिरात आपण जातोय आज. तर ते राम मंदिर जाऊया. आंबा पण लागला आहे मस्तपैकी. जरा मंदिरात जाऊन येऊया, पाया पडून येऊया मंदिरात जाऊन. ओके आणि पाया पडूया. आत्ताच जस्ट आलो. राम मंदिर हा बरं हा बरं बरं हा बेटा ये बाबा. हा बरं बरं हा बरं. सर एकटं झाले. हा एकटा झालं. रामाचं मंदिर आहे. नाही याल तुम्ही यूट्यूबवरती या. हां येणार या. हां बरं. हे मंदिर आहे रामाचं आपलं. बरं ना रामाचं मंदिर. आणि हे पूर्ण आपलं मंदिराचा परिसर. चला म्हणजे आपण पाया पडूया रामाच्या. मग भेटूया लवकरच. आपण आलो इकडे रामाच्या मंदिरात. तर हे भव्य असं मंदिर आज आहे राम सोहळा. हा रामाचा परिसर आणि या पाठी आपलं आहे घर. हा कोण कधी आलं? कामं दरवर्षीची देवाची कामं. तुला यूट्यूबला यायचं आता. यूट्यूबवरती येशील तू. हां येऊ दे ना. ओके आहे तर कर. बारीक झाला. हां ठीक आहे. आपलं पाया पडून झालेलं आहे. भेटूया ओके. लागलेलं आहे. आणि हे गाव हे आपलं घर. पटापट बाटल्या खाली नाही होणार ते मग. I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know. मंडळी
आज काय जास्त एवढा प्रवास दाखवता नाही आला, थोडा कामात होतो त्याच्यामुळे आणि येऊन झोपलो. तर आता मी निघतो आहे. आपली 8ची ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस, ती आपल्याला दादरला सोडेल रात्री 11:30 तर बघूया आपण तेजस एक्सप्रेस कशी आहे. फर्स्ट टाईम प्रवास करतो आपण त्या गाडीने. तर बघूया 8:10ची ट्रेन आहे, टायमावरची ट्रेन. बघूया की कसा होता आपला परतीचा प्रवास. आणि ही पण ट्रिप शॉर्ट ट्रिप झाली, त्याच्यामुळे काही जास्त दाखवता नाही आला. रामनवमी पण होती, थोडंफार जेवढं आहे तेवढं मी दाखवलेलं आहे. बाकी बघूया अजून नवीन व्हिडिओ काय करता येतील आपल्याला पुढे जाऊन. तोपर्यंत आपण व्हिडिओ डायरेक्ट I've never seen the stars like how they're looking tonight. You must be shining your way over to me. There's something kind of physical that's burning the room. There's a reason that you're here and you know. तर आपण पोचलेलो चिपू रेल्वे स्टेशनला. आपली गाडीला आहे तेजस एक्सप्रेस. 8:10 प्लॅटफॉर्म नंबर 1वरती. हा पूर्ण परिसर आहे चिपू रेल्वे स्टेशनचा. वरती जाऊया, बघूया काय परिस्थिती आहे सध्या प्लॅटफॉर्मवरती. असं आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे रेल्वेला. पहिली जनशताब्दी आहे, त्याच्यानंतरला बाकीच्या गाड्या. इथेही गर्दी आहे. आपण वाट बघूया आपल्या ट्रेनची गर्दीची. मी आहे तिकडे आता प्लॅटफॉर्म. गर्दी आहे बऱ्यापैकी. पहिली जनशताब्दी आहे, त्याच्यानंतरला बाकीच्या गाड्या. बघूया आता इथून पुढे प्रवास कसा आहे. आणि तेजस एक्सप्रेसचा प्रवास मी तुम्हाला दाखवेन. बाय बाय. मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल को जाने वाली गाड़ी नंबर 1205 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल
आपला डबा वाटतं पुढे गेला C5 C4 डबा आपला पुढे गेलेला आहे. डबा कुठचा आहे काही समजत नाही. हा कुठचा आहे C4 आहे C2 आहे C3 माझा डबा पाठी आहे आपल्याला धावा लागणार आहे C4 साठी. C3 C4 साठी आपल्याला धावा लागणार. असं C4 साठी आपण धावूया. C4 आहे ना? ठीक आहे C4 आहे ना. ला डबा आहे 49 डबा आहे आपला. गर्दी बघू शकता. तर मी तुम्हाला आता जागेवरती भेटलो होतो पोहोचलेलो ट्रेनमध्ये आणि ही आपली ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस. आपल्याला बसायला भेटलेलं आहे. मला ओव्हरऑल नजारा दाखवता येतं की आपल्याला याच्यामध्ये काय काय मिळतं. तर असं हे आहे आणि क्वेश्चन्स आहे काही ठेवायला. टी व्ही आहे इथे आपल्याला. चार्जर आहे टू. इथे पण एक चार्जर दिलेलं आहे. असा प्रकारे हा डबा आहे ट्रेनचा. तर भेटूया आपण डायरेक्ट आता उद्या सकाळी. उद्या सकाळी नाही सॉरी उद्या आज रात्री 12 वाजता दादरला. नमस्कार म्हणजे गुरुजी. आता आपण चालले तेजस एक्सप्रेसने. पहिल्यांदाच करतो प्रवास. ट्रेनचा ओव्हरऑल शकता ट्रेन तशी खाली आहे पण ओके माझी बाजूची सीट तर पूर्ण खाली. मजा येते जर्नी करायला. ट्रेन एक्झॅक्ट टाईमला आणि ती एक्झॅक्ट टाईमला वाटतं दादरला पोचेल. तसेच राहा माझ्यासोबत. भेटूया आपण डायरेक्ट आता दादरला. ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला बोलवून दिसतं आपण तेजस एक्सप्रेसला. असं ओव्हरऑल लुक आहे तेजस एक्सप्रेसचा. एकदम एरोप्लेनसारखं जसं आपण विमानाने प्रवास करतो तसा हा प्रवास आहे. आणि तेजस एक्सप्रेसचा सुपरफास्ट एक्सप्रेस आहे. असं ते इथे जेवण आलेलं आहे आपलं. बघूया आता रेल्वेचं जेवण आहे हे कसं आहे ते आपण बघूया. कारण का त्याची पॅकिंग मला एवढी खास नाही वाटली पण ठीक आहे बघू ओव्हरऑल कसं आपण रिव्ह्यू देऊ कसं आहे ते काय. ठीक आहे चला या जेवायला आपण जेवण घेऊया. हे आहे जेवण रेल्वेचं. इथे व्हेज घेतलं का ना आज आमनं माहिती आहे व्हेज आहे. व्हेज पनीर डाळ सुकी भाजी भात दही चपाती आणि एक स्वीट आहे. बाकी खाली लोणचं आहे टिश्यू पेपर. हे असं हे जेवण आहे रेल्वेचं तेजस एक्सप्रेसमध्ये. आपल्याला अशा प्रकारचं जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. तुम्ही जे पाहिजे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता जेव्हा तिकीट बुकिंग होते तेव्हा. तर हे जेवण आहे बघूया आपण टेस्ट कशी आहे आणि मग सांगतो तुम्हाला टेस्ट कशी आहे ती. ठीक आहे चला या जेवायला. खूपच लेट झाले 8:30 वाजची ट्रेन आता येतो 1 वाजता. दादर स्टेशन कर्माली मुंबई तेजस एक्सप्रेस आहे. या गाडीचा प्रवास आज दादर स्थानकात समाप्त झाला आहे. या गाडीने आलेल्या प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या गाडीमध्ये. तर हा होता आपला कोकणाचा एक छोटासा प्रवास. व्हिडिओ थोडा लेट होतो आहे. रामनवमी होऊन गेलेली हनुमान जयंती आहे आज.
हनुमान जयंतीच्या निमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय बजरंगबली. तर हा होता आपला छोटासा कोकणातला प्रवास आणि जास्त काही दाखवता नाही आलं. मंदिर, गाव आणि माझं काम होतं त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझी फक्त ही चॅनलची सुरुवात आहे. अजून जसं जसं मला मिळेल तसं मी अजून व्हिडिओ टाकत जाईन, अपलोड करत जाईन यूट्यूबवरती. आपल्या सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. आणि प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर हा ट्रेनची जर्नी होती आपली. ट्रेनने गेलो, ट्रेनने आलो. मधला जो प्रवास आहे मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि ओव्हरऑल ठीक आहे. गरमी आहे खूप, पण वन डेमध्ये आपण जाऊन आलेलो आहे. तर ठीक आहे, मी इथेच थांबतो आणि आपली रजा घेतो. भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.